इकडे 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 बोल बोल बोल. हा काय झालं तिथूनच चालू केलं अक्षराने मला बघून. काय झालं काय झालं? अगं हे आज आषाढी आहे रुक्माई सारखी तर बोल. झाशीची राणी कुठून दिसायला लागली? व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुरुवातीचा क्लिप पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे आषाढी एकादशीच्या दिवशीचा आनंद आश्रमात गेल्यानंतरचा हा व्हिडिओ होता. मी आणि रश्मिताईंनी शूट केला होता. सगळ्या कार्यक्रमासोबत रीलसुद्धा शूट करते, कारण रीलमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचते. माझे काही ड्रेसअप असतात, मी शिवलेले काही ड्रेसेस असतात किंवा साड्या ब्लाऊज शॉर्ट व्हिडिओमुळे तुमच्यापर्यंत पोहोचते. हा एक मार्ग आहे. पण शॉर्ट व्हिडिओ जेव्हा मी माझं स्वतःचं शूट करते तारेवरची कसरत असते. आता तिथं सगळं शूट झालं. आल्यानंतर मी इथे हे शूट करत होते. तर तुम्ही पाहत असतील की शूट करताना किती काय काय गोष्टी आम्हाला लक्ष द्यावं लागतात, की असंच पटकन शूट होत नाही कुठलीही गोष्ट, की असं करा तसं करा, ह्या पद्धतीने करा त्या पद्धतीने करा. अशा प्रकारे आम्ही शूट करत असतो नेहमीच. पण त्याला एक वेगळा छान असा तुमचा रिप्लाय येतो. त्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद. हे शूट जे केलं आहे हे माझ्या बहिणीने केलेलं आहे. पहिल्यांदा केलं आहे. ती माझी एकदम जवळची खास मैत्रीण आहे आणि माझं त्याच्याशी बहिणीसारखं नातं आहे. तिला बोलले कर ताई, कसं करू, मला जमत नाही म्हणले कर. आणि इतकं अप्रतिम तिने शूट केलं आणि त्या शूटला शॉर्ट व्हिडिओला इतका छान तुमचा भरभरून प्रतिसाद आला आहे. म्हणजे कळतं कोणीतरी आपल्यासाठी जेव्हा चित्र टिपतं, म्हणजे फोटो काढणं किंवा शूट करणं, त्यातून त्या व्यक्तीच्या भावना कळत असतात. अगर तुमचं शूट करताना शूट तुमचं व्यवस्थित आलं तर हे तुम्ही समजायचं की ती व्यक्ती आपल्यासाठी खरंच खूप खास आहे आणि खूप छान आपल्यासाठी विचार करते. हे कुठंतरी मी ऐकलं होतं आणि खरंच ते खरं आहे. कारण मैत्रिणी, आपल्या बहिणी, आपले जे कोणी असतात कॅमेऱ्याच्या मागे, कधी कॅमेरा घेतलेला नाही, शूट केलेलं नाही आहे, तरी आपल्यासाठी त्या प्रयत्न करतात. आणि ते शूट जेव्हा केलेले शॉर्ट व्हिडिओ असतात व्हायरल होतात प्रचंड, तेव्हा एक वेगळं समाधान असतं. आणि मेन तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर मला त्याच्यावरून ऑर्डर भेटतात. ह्या इरकल साडीला इतका छान प्रतिसाद मिळाला, इतक्या जणांनी ह्या साडीबद्दल चौकशी केली, त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ केला आणि माझ्या मित्राला त्या साड्यांसाठी भरपूर ऑर्डर मिळाले. त्याचंही मनापासून तुम्हाला धन्यवाद सांगते. कारण कसं असतं, आम्ही जेव्हा शूट करतो माझं काम तर दाखवते, त्याबरोबर बाकीच्यांचीही कामं मी तुम्हाला दाखवत असते. कारण त्याच्यामध्ये कुठं ना कुठं कुठं तर एक बॉन्डिंग असतं. Nirvana
घरी आल्यानंतर मी सहावारीबद्दल म्हणजे इरकल साडी सहावारी नऊवारीबद्दल डिटेल एक व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला. मग खूप जण त्याची माहिती विचारतात त्याबद्दलचा, आणि हा एक शॉर्ट व्हिडिओ केला. त्याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे माझा वाढदिवस साजरा केलेला शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. त्या दिवशीसुद्धा डिटेल असं व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, कारण त्या दिवशीसुद्धा मी कामासाठी बाहेर गेले होते. पण येईपर्यंत माझ्या मुलींनी हॉटेलमध्ये टेबल बुक केलं होतं, आणि स्टार्टरमध्ये मला वाटतं मसाला पापड होता, बऱ्याच काय गोष्टी मागवले होते, सूप होतं. तर ह्या माझी मोठी आणि छोटी यांनी प्लॅन केलं होतं, आणि मी आणि सर ह्या बाजूला आहे, त्या दोघी समोर बसलेत. खूप छान हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आता माझ्या लक्षात येत नाही, बोईसरचं. आणि मस्तपैकी संगीत लावलेलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी जेवणाचं मस्त आम्ही आस्वाद घेत होतो. जेवण झालं आणि त्यानंतर तिथंच केक कट करायचं चालू होतं. मी म्हणले नाही, आपण घरी जाऊया आणि निवांत केक कट करूया, कारण खूप घाई आणि खूप धावपळ झाली होती माझी त्या दिवशी. तर रोटी आणि वेगळी काहीतरी भाजी सांगितली होती, पण खूप छान होतं. आणि बऱ्याच दिवसानंतर मी निवांत असं माझ्या फॅमिलीसोबत होते, नाहीतर नेहमी धावपळ असते. त्याबद्दल मला कुठलीही खंत नाही आहे, माझ्या कामामुळं माझं ते धावपळ असतं. पण मीही माझ्या फॅमिलीसोबत मुलींसोबत जेव्हा जमेल तेव्हा मी वेळ घालवते. आणि इथं एक मस्त अशी मजा झाली होती. सोपचं एक पॅकेट होतं, ते ठेवलं होतं, आणि त्यातून फक्त मधून असं कट करायचं आणि घ्यायचं. शर्यत लागली, मी प्रयत्न केला, पण मला काय ते कट करता आलं नाही. छोटी आता ट्राय करते, तिलाही ते जमत नव्हतं. म्हणजे नेमकं मग दुसरं पॅकेट घेतलं, तिसरं पॅकेट घेतलं, इतकं हसायला येत होतं. शेवटी तिच्याकडून झालंच नाही. मग मोठीने फक्त पॅकेट घेतलं, आणि सरांना पण मला वाटतं नाही जमलं त्यांनाही दिसतंय. आता मी लक्ष देते, पण नाही जमत नव्हतं त्यांनासुद्धा. मला तर जमलंच नाही, मी तुम्हाला सांगते. पण मोठीला पटकन जमलं. म्हणजे छोटीने असं साईडने कट केलं, पण मोठीला तुम्ही पहा, पटकन असं हे केलं आणि ओपन झालं. आणि हे घरी आल्यानंतर माझा वाढदिवस असा मस्तपैकी केक त्यांनी बुक केला होता. केक आदल्या दिवशीच मागवलं होतं. आदल्या दिवशी 12 वाजता पण केक करायचा असा त्यांचा प्लॅन होता. मी म्हणले सर, मला झोप लागली होती. सर बोलले तिची झोप मोड नका करू, आपण दुसऱ्या दिवशी करूया. डाईटची पूर्ण वाट लागते अशा सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण माझं खाणं कंट्रोलमध्ये नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. खूप छान सरप्राईज होतं, मुलीकडून होतं. मी नॉर्मल ड्रेसअपवरच होते, कारण मी मीटिंगसाठी गेले होते, त्यामुळे मी कुठलीच तयारी केली नाही. तर घरी आलो, केक कट केला आणि मस्तपैकी एन्जॉय केलं. त्यानंतर मंदिरात आधीच ऑलरेडी जाऊन आले होते, आश्रमात जाऊन आले होते. मी तिथं काय केले ते मी सांगणं जास्त मला गरजेचं वाटत नाही. माझ्याकडून जे जमतं ते माझ्या ह्याच्यातून छोटं ना फुलाची पाकळी मी काही ना काही देण्याचा प्रयत्न करते. कधी कधी वाटतं त्या गोष्टी दाखवावा, पण कधी कधी वाटतं नको यार, दाखवलं तर लोकांना वाटत असेल की हे छोटंसं करतात आणि खूप त्याचं प्रदर्शन करतात का. तर तो प्रकार कुठंतरी एक असं गैरसमज होतात. त्यापेक्षा तुम्हाला जे जमतं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही करू शकता, ते मनापासून तुम्ही त्या गोष्टी केल्या, त्यांचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद भेटतात. कुठंतरी आपण केलेल्या आपण आपल्या घरच्यासाठी करतो, आपण आपल्यासाठी स्वतःसाठी करतो. कुठं तर समाजाचा असा एखादा भाग असतो की ज्यांच्यासाठी केल्यानंतर खूप वेगळं समाधान मिळतं, आणि ज्यांना गरज आहे तिथपर्यंत त्या गरजा पोचल्या तर एक वेगळं समाधान आहे. आपण सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही, पण आपल्याकडून होईल तितक्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. असं नाही आहे की पैशानेच तुम्ही त्या गोष्टी देणं शक्य नसेल पैशाने, तर तुम्ही नॉर्मलसुद्धा तुमच्याकडून तुमचं श्रमदान करून तुमच्याकडच्या ज्या कला असतील त्या तुम्ही तिथं देऊ शकता.
खूप छान असा प्रतिसाद होतो आणि आषाढी एकादशीचा एक व्हिडिओ इतका व्हायरल गेला, त्याला 500 सबस्क्रायबर झाले. हे मला कुठं तर आशीर्वाद मिळाला तुमच्याकडून भरभरून. मी केलेल्याचं बोलतात ना, कुठं ना कुठं ते परत आपल्या पदरामध्ये भरभरून देव आपल्या पदरात घालतो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी जो काही आहे मला जसा जमला तसं मी पूर्ण डिटेल 2-3 व्हिडिओ सगळे मॅच करून ह्याच्यात मी टाकण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.